अक्षरशः लास्ट वीकमध्ये मला एक लग्नाची ऑर्डर आली होती. ब्लाऊज होती 4 नवरीची ब्लाऊज, 4 ते 5 नवरीची ब्लाऊज होती. तिच्या मावशीचं एक ब्लाऊज होतं आणि त्यासोबत तुम्हाला गंमत सांगते, दोघींचं काम होतं, पण त्यासोबत जवळजवळ 8 ते 9 लोक होती. अख्खं माझं काउंटर ब्लॉक करून टाकलं होतं. आजूबाजूच्या लोकांना पाहताना वाटत होतं की आज तुमच्याकडे किती क्लायंट आहेत, काय गर्दी आहे तुमच्याकडे. हा विषय नंतर झाला. नमस्कार माझ्या गोडताईंनो, मी सरिता. कशा आहात सगळ्या? खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इन्स्टिट्यूट सरितावरती. गुढीपाडव्याची धम्माल गर्दी चालू आहे, धम्माल कामं चालू आहेत आणि त्यात अजून वाढ म्हणजे बघा, लास्ट टाइम मी एक रिसेंटली व्हिडिओ अपलोड केला होता नवरीच्या ब्लाऊजांचा. त्याच्यामध्ये मी 4 ब्लाऊज दाखवले होते, लहान साईजचे, स्मॉल साईजचे, 30 की 31 साईजचे ब्लाऊज. तर ते क्लायंट पहिल्यांदाच आपल्याकडे आलं होतं. लांबचं आहे म्हणजे इथल्याच जवळपासच्या लांबच्या गावातलं आहे. आता जवळपासचं आहे लांबचं आहे कारण बऱ्याच ठिकाणून अगदी कामशेतवरून, लोणावळ्यावरून सुद्धा मला क्लायंट येतात ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडीची ऑर्डर घेऊन. तर त्याच आजूबाजूच्या गावातून हे सुद्धा क्लायंट आलेला आहे. आपल्याच एका क्लायंटने त्यांना सांगितलं होतं, रेफरन्स दिला होता की तळेगावमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी सहेली क्रिएशनमध्ये जा, तिथे तुम्हाला ब्लाऊज खूप छान शिवून मिळतील आणि क्वालिटी छान मिळेल. तर ते ब्लाऊज मी नवरीच्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते शिवलेले. त्या दिवशी ते न्यायला येणार होत्या पण नेलं नाही कारण त्यांची बहुतेक ट्विन्स मुलं आहेत आणि त्यांना त्या दिवशी जमलं नव्हतं. त्या दिवशी ते ब्लाऊज घ्यायला आल्या नाही म्हणून 2 दिवसांनी लेट आल्या मला कॉल करून आणि त्या आज आलेल्या आहेत. आणि ऑलरेडी आमची सगळी पाडव्याची धावपळ चालू होती. पाडवा अगदी उद्या आहे, बऱ्यापैकी कामं पाडव्याची उरकलेली आहेत. एक साडी नऊवारी ते शिवून झालेली आहे आणि इथे तशीच साडी एक शिवून तयार व्हायची आहे. याचा अस्तर वगैरे मी काढून ठेवलेला आहे, त्याचा कटिंग होईल आणि शिवून होईलच. शिवाय हे काम करता करता ब्लाऊज काही शिवून हातशिलाला दिली होती ती अजून यायची आहेत. हे काम करता करता जे ते क्लायंट होतं ते आज साड्या न्यायला आलेलं होतं आणि ते जस्ट आता गेलेलं आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत लगेच हा व्हिडिओ शेअर करू, कारण पुन्हा राहिला की राहून जातं कामाच्या व्यापामुळे आणि बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं होत नाही. कारण रोज आणि रेग्युलर शॉपवरती इतके ब्लाऊज स्टिच होतात, इतके क्लायंट वेगवेगळे येतात, वेगवेगळ्या ऑर्डर्स येतात. पण प्रत्येक ऑर्डर आणि प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. तितका वेळ नसतो, वेळ कमी पडतो आणि त्यातनंच एखादं वाटलं मला की आता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू, ही गोष्ट तुम्हाला सांगू, तर मी लगेच हातातलं काम थोडंसं बाजूला ठेवते आणि वेळ असेल तर व्हिडिओ करायला घेते. तर तेच 4 ब्लाऊज नेण्यासाठी ती क्लायंट आली होती. लहानच आहे, तिला पहिल्यांदाच आता ट्विन्स झालेला आहे, मुलगा मुलगी. तब्येतीनं खूप बारीक आहे. आता 31-30ची चेस्ट साईज म्हटल्यानंतर तुम्ही अंदाज घेतला असाल. तर फर्स्ट टाइम तिने ट्रायलसाठी ब्लाऊज टाकली होती, येऊन घालून पाहिली तिनं. खूप छान तिला ब्लाऊज बसली. सुरुवातीला म्हटली होती थोडेसे रेट तुमचे जास्त आहेत ताई, कमी करा ना. पण तिला मी माझी गोष्ट पटवून सांगितली होती, तिला मी कन्व्हिन्स केलं होतं व्यवस्थित माझ्या पद्धतीने. तर तिला ब्लाऊज आवडल्यानंतर ती पुन्हा खाली गेली ब्लाऊज घेऊन. कार तिची खाली उभी होती, तिचे मिस्टर सोबत होते बहुतेक, आणि ती पुन्हा 5 मिनिटाला वरती आली की ताई ब्लाऊज छान बसलेत पण अजून ब्लाऊज शिवायचे आहेत आणि रेट थोडेफार कमी करा. आता कसं आहे, माझ्याकडे एकच रेट असतात सगळ्यांसाठी असतात, नवीन क्लायंट असो किंवा आपले जुने क्लायंट असो. त्या मेहनत मी तितकीच करते, प्रत्येकावर तितकाच वेळ मला खर्च करावा लागतो. शिवाय मी कारागिरांकडून ब्लाऊज शिवून न घेता स्वतः ब्लाऊज शिवते, त्यामुळे क्वालिटी छान मेंटेन राहते. क्वालिटीमध्ये ब्लाऊज सुंदर बसतं, व्यवस्थित फिटिंग राहतं आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे. जसं की तुम्ही मला सांगताच कमेंटमध्ये की ताई तुमच्या कामाचं फिनिशिंग छान आहे, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार. तर तिलासुद्धा ते काम आवडलं. तर तिने अक्षरशः कारमधून एवढी मोठी बॅग घेऊन आलेली आहे ब्लाऊज शिवायला, आणि ती सुद्धा तिला 1 आठवड्यामध्येच हवी आहेत. ऑलरेडी माझ्याकडे पुढच्या महिन्याचं पूर्ण बुकिंग झालेलं आहे आणि असं असताना सुद्धा मी हे ब्लाऊज घेतलेले आहे कारण ती ऑलरेडी घेऊन आली होती. मला नाही म्हटलं मी तरी तिला म्हणजे काही करा पण द्या ताई, कारण मी खूप दिवस झाले ब्लाऊज शिवलेले नाही. कारण रेग्युलर ती साडी घालणारी आहे, गाव लेवलला थोडंसं रेग्युलर. लहान बाळ आहे म्हटल्यानंतर तिच्याकडे सारखे म्हटली पाहुण्यांची येणं जाणं असतं, सारखे बाळाला भेटायला लोक येत असतात. त्यावेळेला मला कंटिन्यू ड्रेस न घालता साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं, तर आमच्याकडे साडीच घालावी लागते. तर तिने एवढ्या साऱ्या साड्या आणलेल्या आहेत. हे पहा, एक बॅगच भरून आणलेली आहे, जम्बो अशी ही बॅग आहे आणि याच्यामध्ये खूप साड्या आहेत, खूप साड्या. आता प्रत्येक साडी मी तुम्हाला दाखवत बसली तर बघा, हे पहा, अशा सॉफ्टच साड्या आहेत, रेग्युलर यूजच्या सुंदर सुंदर साड्या आहेत. ही दुसरी साडी आहे, ही एक तिसरी साडी आहे. आता हे नवीन पॅटर्न निघालेला आहे, मी सुद्धा यातली एक साडी घेतली होती, छान आहे. हे पहा, त्याची बॉर्डर खाली वेगळी आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क आहे, मलाई सिल्क म्हटलं तरीही चालेल. तर साड्या किती आहेत दाखवते. 3 झाल्या, 4 ही आहे, 5वी साडी.
सगळ्या रेग्युलर यूजच्या साड्या आहेत आणि ही थोडीशी टिश्यू पेपरमध्ये साडी आहे. ह्याला वरून वर्क आहे, हे पहा नाजूक असं सुंदर वर्क आहे आणि कलर सुद्धा सुंदर आहे. 6 साड्या झाल्या, ह्या 5 झाल्या सॉरी. ही झाली 6वी साडी. ही सुद्धा छान साडी आहे सॅटिन बॉर्डरची. आणि जी मी 1 नंबरची साडी दाखवली त्याच सारखी ही इथे साडी आहे बघा, सेम बॉर्डरमध्ये आणि डिझाईन फक्त वेगळी आहे. 7 साड्या झाल्या या. ही एक आहे 8वी. सगळ्या सॉफ्ट साड्या आहेत. मला अशाच साड्या आवडतात. लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी सांगितलं होतं की मी जी साडी मेहंदी कलरची घातली होती अंगावरती ती खूप सुंदर आहे आणि गरमीसाठी कम्फर्टेबल आहे. तर हो ताई, खूप सुंदर सॉफ्ट मटेरियल आहे. मला वाटतं ते कॅटलॉग पीस असतात ना त्यातला आहे. तर सुंदर असे ते सुद्धा साड्या असतात. ही झाली 8वी साडी. 1 2 3 4 5 6 7 8 झाल्या. 9. ही सुद्धा 10वी साडी सुद्धा सॉफ्टच आहे. 11 आणि ही पहिल्या साडीतलीच आहे. अशी खूप साड्या निघालेल्या आहेत, सॉफ्ट आहेत. आणि ह्या 12 साड्या झाल्या. साड्या 12 आहेत आणि तिचे ब्लाऊज ह्यातले मी मगाशी एक जण होती माझ्या हाताशी त्याच्यामुळे मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत. आणि ह्याच्या साड्यांपेक्षा 2 ब्लाऊज एक्स्ट्रा आहेत आणि 14 ब्लाऊज आहेत. आता ब्लाऊजांची बॅक पण मागे असेलच. तर या साड्या सगळ्या मला फॉलला द्याव्या लागतील. तर यात पिशवीमध्ये ठेवते, कारण एकाच क्लायंटच्या आहेत तर एकाच बंचमध्ये मला हे एकाच वेळेला फॉल पिकोला द्यावं लागेल. म्हणजे साड्या इकडे तिकडे गडबड होत नाही, मिक्स होत नाही, झालेत की नाही कळतं न कळत असं होतं. ह्या एवढ्या साऱ्या साड्या आलेल्या आहेत आणि माझं काम ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे. पूर्ण हा एप्रिल महिना फुल झालेला आहे. असं असताना हे काम करणं आणि अजूनसुद्धा येणार आहेत. आणि त्यात होतं आहे काय, यावेळेला गुढीपाडवा, ईद आणि लग्न सीझन एकत्र आलेला आहे. त्यामुळे हा वीक फुल टू वर्कलोड आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांना मी एक्झाम्पल देते, 20 तारीख दिलेली आहे, त्यांनी मला मेसेज केलेला आहे काल परवा, ताई आमचं प्लॅन थोडंसं चेंज झालेलं आहे, सो प्लीज मला 2 दिवस अगोदर ब्लाऊज द्या. त्याच्या अगोदरच्या पण क्लायंटनी सेम प्रोसेस केलेली आहे. कारण हे होत राहतं, सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं कारण सांगितलं की मिळतं, पण आपली खूप धावपळ होते. ह्याच्यामध्ये आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते, हे तितकंच मान्य करावं लागेल आपल्याला. कारण ह्या कामामध्ये खूप म्हणजे खूप अंग मेहनत आहे. शिवाय पाठ मान कंबर ही एक होऊन जाते. आणि हेच नाही, आपल्याला घरचं सुद्धा करावं लागतं. घरचं सांभाळता आपल्याला हे करावं लागतं. अर्जंटचं क्लायंट आलं, ऑल्ट्रेशन आलं, काही इतर गोष्टी आल्या तर त्यासुद्धा सांभाळावं लागतात. आणि बऱ्याच वेळेला लग्नाची ऑर्डर आली तर त्याच्यामध्ये 2-2, 2.5 तास जातात. अक्षरशः लास्ट वीकमध्ये मला एक लग्नाची ऑर्डर आली होती. ब्लाऊज होती 4 नवरीची ब्लाऊज, 4 ते 5 नवरीची ब्लाऊज होती. तिच्या मावशीचं एक ब्लाऊज होतं आणि त्यासोबत तुम्हाला गंमत सांगते, दोघींचं काम होतं, पण त्यासोबत जवळजवळ 8 ते 9 लोक होती. अख्खं माझं काउंटर ब्लॉक करून टाकलं होतं. आजूबाजूच्या लोकांना पाहताना वाटत होतं की आज तुमच्याकडे किती क्लायंट आहेत, काय गर्दी आहे तुमच्याकडे. हा विषय नंतर झाला, कारण माझ्या साईडला जे साडीचं शॉप झालेलं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं, त्या मॅडम येऊन म्हटलं की आज तुमचं काही खरं नाही, खूप सारी गर्दी तुमच्या काउंटरला होती. तर तेव्हा हसू आलं मला. म्हटलं अहो, हे 2-2.5 तास ज्यांनी घेतले ते फक्त कामाची माणसं 2 होती, एक नवरी होती, नवरीची मावशीसोबत होती, आणि बाकीचे होते सगळे 6-7 लोक ते असेच सोबत होते. शॉपिंगला आलेली घरची जी मंडळी असते, कलोरे असतात, लहान लेकरं असतात सोबत. त्या एवढ्या सगळ्या गँगला घेऊन फिरण्यासाठी एक गाडी लागते, त्या गाडीचा ड्रायव्हर असतात. ह्या सगळ्या लोकांनी काउंटरला गर्दी केली होती. मग सांगा, 2-2.5 तास म्हणजे खूप झाले. ही डिझाईन करा, ती डिझाईन करा, ती डिझाईन करा, हे कॅटलॉग बघा, ते कॅटलॉग बघा, म्हणता अगदी इतका वेळ गेला. आणि शिवाय शेवटी त्या नवरीने बजेट होत नाही. आता एवढे सगळी डिझाईन, प्रिन्सेस स्कर्ट, पॅडेल ब्लाऊज प्लस डिझाईन प्लस लटकन प्लस सगळ्या लेस वगैरे म्हटलं की त्यांची रेंज जास्त जाते. आणि त्या रेंजप्रमाणे तिचं जर बजेट ओव्हरलोड झालं तर तिला ते सुद्धा मॅनेज करायचं होतं. त्यामुळे पुन्हा तिने ते सगळं बऱ्यापैकी कॅन्सल केलं. मग पुन्हा नवीन डिझाईन केल्या, सिम्पल म्हणत आणि पुन्हा ते फिक्स झालं. असं करता माझं तितकं 2-2.5 तासाचं काम राहिलं ना, तितकं माझं काम पुढे गेलं असतं. मग या गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतात ऑर्डर घेताना, की तेवढा वेळ क्लायंटला देणं आहे तर ऑर्डर घेतलेल्या त्या वेळेमध्ये पूर्ण होतील की नाही. असा सगळा एकंदरीत हा ऑर्डरचा गोंधळ असतो, जो की आता चालूच राहणार आहे. सीझन चालू झालेले आहेत, सणवार येतात. आता पाडवा झालं की सारखे सणवार चालूच असतात. आणि त्यानंतर ही सगळी कामादा रेग्युलरच्या क्लायंटने एवढी जर ब्लाऊज शिवायला दिली तर लग्नाचे ब्लाऊज तरी खूप असणार आहेत. शिवाय
ह्या क्लायंटचं म्हणणं असं होतं की तिने जवळजवळ 6 महिने ते वर्ष ब्लाऊजच शिवले नव्हते, कारण ती जिच्याकडे ब्लाऊज शिवायला द्यायची त्यांचे जे टेलर होते ते हळूहळू ब्लाऊजच्या क्वालिटीमध्ये चेंज करत गेले आणि तब्येत लहान असताना सुद्धा ब्लाऊजांना जॉईंट येतात किंवा ब्लाऊजांना कपडा पुरत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. असं प्रत्येकाच्या कटिंगची पद्धत वेगळी असू शकते, त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. मी फक्त माझ्या कटिंगबद्दल बोलू शकते, कारण प्रत्येकाला सेम कटिंग जमेल किंवा सेम मेथड असेल असं काही नसतं. पण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला जितकं सोपं करून सांगता येईल तितकं सोपं करून सांगते, कारण बिगनरसुद्धा आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर ब्लाऊज कट करून शिवू शकतात, कुठेही प्रॉब्लेम नाही येता. तशाशिवाय आपल्याला कमेंटसुद्धा येतात की ताई तुमच्या ब्लाऊजच्या पद्धतीप्रमाणे कटिंगप्रमाणे मी कटिंग करून पाहिलं, ब्लाऊज खूप सुंदर बसलेला आहे, व्यवस्थित बसलेला आहे. तर छान वाटतं आपण एखाद्याला जे ज्ञान देतोय ते त्याच्या लक्षात येतं आणि त्याचंसुद्धा काम पुढे चालू राहतं. तुमच्याकडे सुद्धा लग्नाची ऑर्डर आल्यानंतर तुम्ही सुद्धा कशा मॅनेज करता मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि शिवाय आता हे ब्लाऊज मला करणं आहे, हे सगळं देणं आहे आणि त्यामुळे बघा आता तिथंसुद्धा एवढ्या साड्या शिवणारी मुलगी आहे, म्हणजे सांगायचं मला तात्पर्य असं होतं की आपण चांगली आपली क्वालिटी मेंटेन ठेवली नाही तर क्लायंटना कंप्लेंट असते आणि क्लायंट आपला हळूहळू आपल्याला सोडून जातं. आता हे बघा इतके ब्लाऊज ज्या टेलरकडे ती रेग्युलर द्यायची, आता एवढे सगळ्या साड्या घालणारी ती मुलगी आहे, त्यामुळे गाव लेवलला सगळ्यांना साड्याच लागतात, त्यांच्याकडे सगळ्यांना साड्याच घालायला लागतात अशी तिचं म्हणणं आहे. ड्रेस क्वचित घालतात किंवा बाहेर वगैरे कुठे गेलं तर घालतात, घरी रेग्युलर साडी असते. मग रेग्युलर साडी त्यात लहान लेकरं म्हटलं की दिवसातून 1-2 साडी चेंज करणं आलं, त्यासाठी साड्यांचा स्टॉक खूप लागतो आणि मावळामध्ये साड्यांची खूप हौस आहे बायकांना, त्याच्यामुळे भरपूर साड्या घेतल्या जातात. माझ्याकडे सुद्धा कपडा जागा नाही, इतक्या साड्या आहेत, नेसणं होत नाही. क्वचित कधी तर नेसणं होतं, पण साडीची हौस भारी असते बाईला, कारण बाई आणि साडी हे नातं अतूट असतं, कधी न तुटणार असतं. तुम्हालाही माहीत आहे ही गोष्ट. आणि क्वालिटीबद्दल आपण जे बोलतोय, क्वालिटी आपण मेंटेन का ठेवायची हे मी वारंवार सांगत असते. भलेही तुम्हाला 4 पैसे मार्जिन कमी मिळो. रिसेंटलीच आपला व्हिडिओ एक अपलोड झालेला आहे, मी शॉपमध्ये मार्केटवरून काय काय खरेदी केली, शॉपसाठी काय काय खरेदी केली, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आणल्या, किती प्राईस त्याची आहे काय साधारण मी सांगितलेलं आहे. किंवा चांगल्या क्वालिटीच्या गुड क्वालिटीच्या गोष्टी वापरताना भले 4 पैसे आपले जास्त जाऊ देत आणि 4 पैसे आपल्याला क्लायंटकडून कमी मिळू देत, पण क्लायंट आपलं रेग्युलर कन्सिस्टन्सीमध्ये टिकून राहतं आणि शिवाय आपली क्वालिटी गुड असल्यामुळे ते आपल्या बद्दल दुसऱ्यांना सांगतं की इथे तुम्ही जाऊन ब्लाऊज शिवा, कारण हे अनुभव मला नेहमीच येत असतात इतक्या वर्षामध्ये. तुम्ही इथे जा, तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवूनच मिळेल असं समोरून त्यांना सांगूनच आपल्या शॉपवरती पाठवलं जातं. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा मला सुद्धा बघा तिचे 4 ब्लाऊज होते, खूप अशी सुळसुळीत साड्या होत्या सगळ्या सॉफ्टमध्ये. त्यावेळेला शिवायला सुद्धा वेळ लागतो, पण मी वेळ देऊन शिवलं, माझं काम व्यवस्थित केलं, स्टार्टिंग टू एंडिंग व्यवस्थित काम केल्यामुळे क्वालिटी छान राहिली, फिनिशिंग चांगलं राहिलं, फिटिंगला ब्लाऊज चांगलं बसलं, शिवाय क्लायंटला ते आवडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लायंटला ते आवडलं आणि क्लायंटला ते आवडल्यामुळे आपल्याकडे अजून खूप ऑर्डर आल्या. अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासोबत घडतात आपण जर प्रामाणिकपणे निष्ठेने काम करत राहिलं तर. आता 4 ब्लाऊजांवरून मला हे 14 ब्लाऊज आलेले आहेत. ह्या 12 साड्यांची ब्लाऊज आणि 2 एक्स्ट्राचे ब्लाऊज आहेत, जी की तिने शॉपमध्ये एक साडी तिला फॉलपिको करून मिळाली होती, हेवी असेल तर ती, आणि एक सिल्वर कलरचं तिने ब्लाऊज रँडम घेतलेला आहे. सगळ्या साड्यांवरती होईल असं, म्हणजे अधूनमधून घालता येईल आपल्याला, बऱ्याच साड्यांवरती होतं ते. तर बघा 4 ब्लाऊजांवरून मला 14 ब्लाऊज मिळाली. फायदा कोणाचा झाला? माझाच झाला. माझं काम वाढलं, मी बिझी राहिली, 4 पैसे मला ह्याच्यातून नक्कीच मिळेल. ह्याच्यामधून बघा मी एकटीच कमवणार नाही, ह्याच्यामध्ये मला अस्तर लागेल, अस्तर मला आणावं लागेल. पुन्हा मी हे कटिंग करून जोडायला दे कारागीला, तिलासुद्धा काम मिळेल एवढ्या ब्लाऊजांचं. प्लस तेवढंच ब्लाऊज मी शिवल्यानंतर मला शिवायला ते रेग्युलर क्लायंट मिळालंच, शिवाय ते हातशिल्यावालेलं सुद्धा तितकेच ब्लाऊज, म्हणजे हातात काम वाढेल. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्या फायद्याच्या असतात, पण आपण फक्त प्रामाणिकपणा ठेवायचा, प्रामाणिकपणा सोडायचा नाही आणि आपली कन्सिस्टन्सी कामाच्या बद्दल किंवा कामाच्या प्रती अगदी व्यवस्थित ठेवायची, प्रामाणिकपणा नेहमी जपून ठेवायचा. त्यामुळे काम खूप चांगलं आणि यशस्वी होतं. आता मला सांगा 4 ब्लाऊजांमध्ये मला ही एवढी ब्लाऊज आली, ही अजून 4 जरी गिरायकांना सांगितलं तरी ते 4 गिरायकं माझ्याकडे येतील, शिवाय इतक्या लांबून येतील ती वेगळीच गोष्ट आहे, तो आपला बेनिफिट आहेच, कारण आपली पब्लिसिटी तिथपर्यंत होतीये. मागेही असंच झालं होतं, नऊवारी साडी नवरीला शिवायची होती आणि ती लोणावळ्याची होती. तिला सांगितलं, तिने विचारलं की कुठे साडी शिवतं, त्यांना जिला विचारलं कॉलेज गोईंग मुलगी होती, तिनं सांगितलं की तळेगावमध्ये जा, या शॉपमध्ये तुला साडी शिवून मिळेल, सेलिब्रेशन आहे. तिने अजून एक जस्ट इन्क्वायरी करायची म्हणून कामशेतमध्ये काही कामानिमित्त गेल्यानंतर, ती मुलगी लोणावळ्याची, तिने कामशेतमध्ये आल्यानंतर पुन्हा एका ठिकाणी विचारलं की नऊवारी साडी मला शिवायची आहे, कुठे शिवायला जाऊ आणि चांगली व्यवस्थित फिटिंग वगैरे कुठे मिळेल, क्वालिटी कुठे मिळेल. तिथे सुद्धा तिला नंबर देण्यात आला आणि या नंबरवरती कॉल कर, विचार आणि जा सांगितलं. दोन्ही नंबर मॅच केले तर ते माझेच निघाले. हे तिने समोरून मला सांगितलं म्हणून मला माहीत पडलं, नाही तर मला कसलं माहीत पडतंय.
तर मला खूप समाधान वाटलं. आपण कसं त्या कामाचं खूप समाधान वाटतं अशा वेळेला जर आपल्याबद्दल लोक चांगला विचार करत असतील. हां, थोडे आपण 2 पैसे 4 पैसे जास्त घेतो कारण आपण स्वतः तिथं राबून ते काम करतो, शिवाय क्वालिटी मेंटेन ठेवतो. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, तुमचाही बिझनेस वाढवतील. तुम्हालाही मी ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट सांगत असते तुमच्या बऱ्याच फायद्याच्या ठरत असतील. आय होप तुम्हाला सुद्धा या गोष्टींचा फायदा व्हावा असं मला वाटतं. आज नाही उद्या तुम्हाला माझी आठवण येईल की या ताईंनी मला हे सांगितलं होतं, म्हणून माझं हे काम हे सक्सेस झालेलं आहे. आणि तुम्ही नेहमी सक्सेस होत राहा हीच माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे देवाकडे. आणि चला तर मग आता खूप झालं, खूप गप्पा झाल्या. एवढा लोड आहे तुम्हाला आवरणं आहे. आणि याच्या अगोदर आहे, ह्याला काय आत्ता हात लागत नाही. याला 12-13 तारखेवर मला हे ब्लाऊज द्यायचे आहेत. आज तारीख आहे 8. तर द्यावं लागेल मला ही ब्लाऊज. आणि आता पुढची ही जी साडी आहे नऊवारी ती सुद्धा मला कंप्लीट करावी लागेल. त्यासोबतच एक ब्लाऊज आहे गुढीपाडव्याचं, एक राहिलेलं आहे, ते सुद्धा द्यावं लागेल. कटिंग करून शिवायचं आहे. 2-3 तास लागतील. क्लायंट येणार आहे 8 वाजेपर्यंत, 8-8:15 या म्हटलंय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपले असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्टिचू सरिताला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला येणारे व्हिडिओ आहेत तुम्हाला पाहता येतील. शिवाय नोटिफिकेशन बेल आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला नोटिफिकेशन पडल्यानंतर व्हिडिओ पाहता येतील. वेळ असेल तेव्हा, अगदी कामात असाल तर नाही पाहणं झालं, वेळ असल्यानंतर तुम्ही जेव्हा हातात मोबाईल घेऊन जेव्हा चेक करता तेव्हा माझं नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल व्हिडिओ आलेला आहे म्हणून नवीन, तर तुम्हाला पाहता येईल. तुमच्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.